नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्कॉलरशिपच्या 2025 साली झालेल्या पेपरला हा पदावलीचा प्रश्न आलेला आहे. खूप सोपा प्रश्न बघा. काय म्हणते, खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणती चिन्हे येतील? म्हणजे हे पदावलीचे जे ऑप्शन दिलेत आपल्या चिन्हाचे, हे कोणत्या क्रमाने बसतील हे विचारले. आता मित्रांनो, जर तुम्ही ऑप्शन कडे बघितलं तरी प्रत्येक पर्याय चौथा ऑप्शन काय भागाकार आहे, बरोबर. मग आपण इथं भागाकार टाकू शकतो. मग काय करू, हा भागाकार आधी आपण सोडून घेऊया. बघा 65/5, कारण पदावलीत काय सोडतो आपण, भागाकार आणि गुणाकार. त्याच्यात आपण भागाकार सोडवू शकतो आधी, बरोबर. बघा 65/5 किती, 13 येणार, बरोबर का. किती येणार, 13, कारण 13×5 65. म्हणजे आता ऍक्च्युअल आपल्याला एवढीच पदावली सोडवायची आहे. बघा म्हणजे हे ऑप्शन जरी तुम्ही आता गाळून टाकलं तरी जमतं, म्हणजे ऑप्शन मधला भागाकार जरी गाळून टाकला. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये काय, गुणाकार अधिक वजा, बरोबर. गुणाकार अधिक आणि वजा. काय करतो आधी, गुणाकार करतो. 15 सख्खी 90, 90 अधिक 8 किती, 98. 98 वजा 13 50 येतात का, नाही देत, खूप लांब जातं. पहिलं ऑप्शन तर आपलं येणार नाही. चला दुसरं बघूया. काय, प्लस मायनस इंटू, बरोबर. प्लस मायनस इंटू, चला आधी गुणाकार करू लागेल. 13×8 4 वर्षी किती आलं, 104. पुन्हा इकडे वजा 6 अधिक 15. बघा आता 15 आणि 6 किती, 21. 21 वजा 104, हे तर उत्तरच निगेटिव्ह मध्ये चाललंय, वजा मध्ये चाललंय, म्हणजे हे पण येणार नाही. तर उत्तर किती पाहिजे आपल्याला, 50 पाहिजे, म्हणजे हे पण येणार नाही. आता तिसरं बघूया. काय, वजा अधिक गुणाकार, वजा अधिक गुणाकार. चला गुणाकार आधी करू. 13×8 4 वर्षी 104, पुन्हा हे अधिक 6 वजा 15. 15तून 6 गेले किती मित्रांनो, 9. 9 अधिक 104 कुठं चाललं, 113. 50 येते का, नाही. म्हणजे तिसरं पण ऑप्शन कटलं. म्हणजे आता येणार राहिलेलं उत्तर कोणतं आहे आपलं, चौथं. तेच उत्तर येणार आहे. बघा काय, प्लस मल्टिप्लिकेशन आणि मायनस. बघा पहिल्यांदा गुणाकार 6×8 48, पुन्हा इकडे प्लस 15 आणि मायनस 13. बघा 15 आणि 48 किती मित्रांनो, 63. आणि 63 वजा 13 किती, 50. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4च उत्तर येणार आहे. धन्यवाद.